तर आज ना माझ्या तनूची तब्येत थोडीशी बरोबर नव्हती, माझीही नव्हती, आवाज थोडा बसलेला होता. तर मला म्हटली, मम्मी पावभाजी बनव. आता पावभाजी बनवायला माझ्याकडं भाज्या नव्हत्या जास्तीच्या, वाटाणा नव्हता, बटर नव्हतं आणि दुसऱ्याही भाज्या जास्त नव्हत्या. तर बटाटे होते, तर मग बटाटे मी छान उकडून घेतले, त्यानंतर किसणीने किसून घेतले बरं का. मॅशरच्या ऐवजी किसणीने किसले, पटकन बारीक होतात. त्यानंतर तेलामध्ये कांदा भाजून घेतला, टोमॅटो भाजून घेतला, त्यानंतर लाल तिखट, कांदा लसूण मसाला आणि थोडासा पावभाजी मसाला होता ते टाकून घेतला. थोडीशी कोथिंबीर टाकली, मिक्स करून घेतलं. त्यानंतर किसलेला बटाटा टाकून घेतला, म्हणजे बारीक केलेला बटाटा. त्यानंतर थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. छान अशी उकळी काढून घेतली. तव्यामध्ये तेल टाकलं आणि छान असे पाव भाजून घेतले. तिला मसाला पाव नव्हता पाहिजे, साधा पावच पाहिजे होता, त्यामुळे मी कडक पाव भाजून घेतला. तर झटपट असा, फक्त आलूपासून झटपट अशी पावभाजी बनवून तयार आहे आणि चवीला तर खूप छान लागते बरं का. तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका.